आता याळचाच कोंबडी बसवू त्याच्यावर. फायटर मध्ये आहे. तर अशा प्रकारे आपण ही कोंबडी आहे ना अंड्यावर बसवलेली आहे. तर मित्रांनो पाहू शकाल अशा प्रकारे आता कोंबडीने सगळी पिल्लं काढलेली आहे आणि इन्क्युबेटर मशीनमध्ये पण जे आपण अंडी ठेवली होती त्याच्यातली पण पिल्लं निघलेली आहेत. तर अशा प्रकारे सगळी पिल्लं आहेत, 40 पिल्लं आहे टोटल. हाय, मी खुशी कन्या. आज आम्ही कोंबडी अंड्यावर बसवायला आहेत. तर ही कोंबडी आम्ही अंड्यावर कशा प्रकारे बसवतो, कशा प्रकारे तिच्या खालांडी ठेवतो, ते किती पिल्ला काढते हे सगळं पाहण्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत पहा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू. आपली टवली कोंबडी कुडूक झाल्या अंड्यावर बसवायचा का? कोणची कुडूक झाली? ठीक आहे, तिला बसवायचा काय अंड्यावर? हा, कोंबड्या सोड ना मग तवर अंडी. ही कुडूक झाली काय? मग येईल काय करायचा? हा, काढून टाक डब्यातल्या. नाही काय करीत, काठी नको तसंच काढ, काठी मरतील. तिच्या डोक्याला धर धर धर. तिच्या आणि कोंबडी वाचवाय अंडी कोणाकडून आणायची मग? अंडी ऐकून. हा हा, कुका तिकडं कुका नाही अंडू टिटीचं. आणि कोटा करून आणायला लागेल ना मग. हा, कोंबडी बसवाय मग कोणाकडून आणायचा करून? वरतीला ऐकून. चल मग जाऊ आता. तू ठेवून तेवढी साचल्या काय? हा, राहून दे मग. कोंबडी पुढे घालायला आपला गल्ला. हा, आणि त्या काल घेतलाय कोंबडीला कोटा कल्लाय. कोंबडीला कोटा कराय. चल मग कोटा करून घेऊन येऊ. कॅरेटात घेते का? म्हणजे आई देईल कोटा करून. हा, आईन जमा करून ठेवलं काय कोटा करायला? घे आता. येईल काय सांगणार आहे? आम्हाला कोटा करायचा. चल. आणि कोणची कोंबडी बसवायची? दवळी. दवळी लय सोपी आहे रे तुम्हाला कोंबडी बसवायची. बस ना तिथं. आईल करू लाग ना. आई करीतच करायचं. आईला विचार बरं कस म्हण करू. कोटा झाला बसवा. चला.
काय सांगू तो पिकू त्याला म्हण तू बसवत का अंड्यावर तुम्ही तिथं का देवा चांगलं ठेवा आता मग तुझ्या हातावर अंडी ठेवी तू असं पसरून ठेवू ना म्हणजे मग पिल्ला चांगले निघतात आता एकदम हळूहळू हात काढायचं बरं का काढ हळूहळू हळूहळू काढ शाबाश आता याच्याच कोंबडी बसू त्याच्यावर चालेल अंदर झाल्यावर ओके तर पाहू शकाल मित्रांनो अशा प्रकारे कोंबडीचं घरटं आपण तयार केलेलं आहे बघा आणि तिला आपण आता अंड्यावर बसवणार आहोत आम्ही दुकानला गेला तेव्हा आम्ही डोलीत बसवलाय येईल बसवला काय अवय आणि काय नाव आहे हिचा डोली दवडी पाहू शकाल मित्रांनो फायटर मध्ये आहे आणि आपली हे दुसरी वेळ आहे आपल्याकडे बसवायच्या अंड्यावर पाहू शकाल एकदम मोठ्या साईजची कोंबडी आहे हे बघा आणि अंड्यावर पण ती चांगली बसते तेव्हा पाहू शकाल फायटर मध्ये आहे तर अशा प्रकारे आपण ही कोंबडी आहे ना अंड्यावर बसवलेली आहे आता पाहूया पिल्लं 21 दिवसानंतर निघतील त्यावेळेस आपल्याला पुढचे अपडेट देईल पप्पा हां आपले डोली पिल्ला काढायला सुरुवात केली आहे केली काय बरं यार किती निघली या वर कर नाही काय बाजू ना अजून नाही काढली बाळा अंड्यातच आत अजून ते कशी घेते ते कशी घेते तिच्या खाली पप्पा हां मशीन मध्ये पिल्ला निघता मशीन मध्ये किती निघल्या मशीन मधली बरं चा तर मित्रांनो ज्यावेळेस आपण कोंबडी बसवली होती त्याच्या 1 दिवस आधी आपण मशीनमध्ये सुद्धा अंडी ठेवली होती तेव्हा मशीनमध्ये पण पिल्लं निघतात ते पाहू शकाल आणि ही सगळी पिल्लं आपण कोंबडीसोबत ठेवणार आहोत घर बरं गेलं आपले कोंबडी पिल्ला खायला बाहेर नाही का तर पाहू शकाल मित्रांनो कोंबडीने पिल्लं काढलेली आहे सगळी आणि आता आपण तिला बाहेर घेऊन जाणार आहे
तर मित्रांनो पाहू शकाल अशा प्रकारे आता कोंबडीने सगळी पिल्लं काढलेली आहे आणि इन्क्युबेटर मशीनमध्ये पण जे आपण अंडी ठेवली होती त्याच्यातली पण पिल्लं निघलेली आहेत. तर अशा प्रकारे सगळी पिल्लं आहेत, 40 पिल्लं आहे टोटल. आणि आपण ही जाळी बनवलेली आहे तिच्यासाठी, दिवसभर जाळीत असते आणि संध्याकाळच्या वेळेस आपण मोकळी सोडतोय. उलट्या पंखाच्या बरीच आहेत त्याच्यामध्ये पाहू शकाल.